नमस्कार. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ व रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या वतीनं आयोजित 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. आज सायंकाळच्या सत्रामध्ये माती विभागामध्ये अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली लढत महेंद्र गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख ही कुस्ती माती विभागामध्ये फायनलला लागणार. या कुस्तीमध्ये महेंद्र आणि सिकंदरच्या कच्च्या बाजू, त्याचप्रमाणे त्यांचे पक्के दुवे, कुस्ती करण्याचं तंत्रज्ञान याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर धायगुडे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे आणि आज सायंकाळच्या सत्रामध्ये माती विभागामध्ये एक तुल्यबळ लढत लागणार आहे. ही कुस्ती कोथरूड अधिवेशनाला 2023च्या महाराष्ट्र केसरीला आली होती. संबंध महाराष्ट्रभर वादळ उठलं होतं या कुस्तीनंतर. त्यानंतर शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेला सोन्याच्या गदेसाठी ही कुस्ती झाली होती, सिकंदर विरुद्ध महेंद्र, आणि तिथंही महेंद्र गायकवाडनं सिकंदरला पराभूत केलं. पण आज 2 वर्षानंतर बराच फरक पडलेला आहे. महेंद्रही आक्रमकपणे कुस्त्या करायला लागलेला आहे. सिकंदरही पुन्हा एकदा इंजुरीमधून रिकवर होऊन पुन्हा एकदा नव्या दमानं मैदानामध्ये उतरलेला आज फायनलला पोहोचलेला आहे. सर्वप्रथम महेंद्रबद्दल जाणून घ्या. प्रचंड ताकद, 125 किलो वजन, आक्रमकपणे कुस्ती करण्याची क्षमता, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा तगडा अनुभव आणि समोरच्याला संधी न देणं, शेवटच्या क्षणापर्यंत कुस्ती करणं या महेंद्रच्या जमेच्या बाजू आहे. तर सिकंदर शेख आक्रमकपणे कुस्ती करणं, एकारी पटाला कंटिन्युअसली लागणं, समोरच्यावरती दबाव निर्माण करणं ही त्याची आत्तापर्यंतची रणनीती राहिली. शेवटच्या क्षणापर्यंत कुस्ती करणं हे सिकंदरचं वैशिष्ट्य आहे. आत्तापर्यंत बऱ्याच जणांचा समज असा होता की सिकंदर हा पहिल्या फेरीत कुस्ती काढतो, पण कालच्या जेवढ्या बाऊट त्याच्या झालेल्या आहेत त्याच्यावरून त्यानं एवढं दाखवून दिलेलं आहे की मी शेवटच्या क्षणापर्यंत कुस्ती करू शकतो आणि मी शेवटच्या क्षणापर्यंत कुस्ती लढणार आणि विजयश्री खेचणार. त्यामुळं या कुस्तीबद्दलची उत्कंठा महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानामधल्या अनेक कुस्ती शौकीनांना लागलेली आहे. तरी सिकंदर विरुद्ध महेंद्र या कुस्तीमध्ये कोण विजय होणार, कोण फायनलचं तिकीट गाठणार याबाबतची तुमची प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार हेही या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओवर चॅनलवरती जर नवीन असाल तर हंगेश्वर धायगुडे या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.